मित्रहो नमस्कार। समाज माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असताना प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की आपण जे मांडतोय ते लोकांना निदान ऐकण्यापुरतं तरी आवडत आहे का। समजा तसं नसेल तर लोक आपली भावना त्याला न बघता किंवा त्याला डिसलाईक करून व्यक्त करत असतात। या गोष्टी स्पष्टपणे सांगतात की लोकांना ते आवडलंय की नाही। खरं तर यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीयम या गोष्टीला आपण विरोध करत असतो। म्हणजे ते शुद्ध असेल तरी लोकांच्या विरुद्ध असेल तरी त्याला आचरणात आणू नये, ते करू नये, अशा स्वरूपाच्या अशा अर्थाचे ते सुभाषित आहे। पण याला विरोध केला जातो कारण शुद्ध असेल तर ते मांडावं, लोक हळूहळू त्याला स्वीकारतात, लोकांना ते कळेल त्यावेळेला ते लोक त्याला मान्य करायला तयार होतात। पण राजकारणात आणि समाजकारणात मात्र असं होत नाही। खास करून राजकारण आणि समाजकारण समाज माध्यमातून येऊ लागतं तेव्हा मात्र असं होत नाही। आता समजा लोकसत्ता आहे, लोकसत्ताने एक बातमी छापली आहे आणि ती वाचकांना आवडली आहे की न आवडली आहे याचा विचार लोकसत्ता करत नसतो किंवा त्याच्यावर प्रतिक्रिया देखील व्यक्त होत नसतात कारण त्याची दखलही घेतली जात नाही किंवा तिथपर्यंत तो पोहोचत नाही। पण आता इंटरॅक्टिव्ह मीडिया जो सोशल मीडिया म्हणून आला आहे, ज्याला आपण वेगवेगळ्या माध्यमांना त्याच्यामध्ये समाविष्ट करतो, तो आल्यापासून यातलं वास्तव जगासमोर येऊ लागलेलं आहे। नाही आवडलं तर ते लोक त्याला बिनदिक्कतपणे नाही म्हणून सांगतात। चला, कुठे समाज माध्यमांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत बसलोय, माझ्या मूळ विषयावरती येतो। मी सुरुवातीला काही तुम्हाला बातम्या दाखवणार आहे। बातम्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांच्या। सुप्रिया सुळे यात म्हणतात की काय जे पूजापाठ करायचे ते आपल्या घरी करा। सत्यनारायणाची पूजा कुठे करायला नको किंवा ती करायलाच नको यासंबंधी सुप्रिया सुळेंचं स्पष्ट विधान आपल्या समोर या बातम्यामधून दिसेल। पुण्यामधला हा प्रसंग आहे। एका महाविद्यालयामध्ये, फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सत्यनारायणाची पूजा होती, ती करू नये यासाठी सुप्रिया सुळे आग्रही होत्या। सुप्रिया सुळे सत्यनारायणाच्या पूजेच्या विरोधात आहेत। खरं तर ती पूजा नाहीच आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। ती एक कथा आहे आणि अशी कथा जी लोकांना मार्गदर्शक ठरावी यासाठी मांडल्या गेलेली कथा आहे। त्याबाबतचा वेगळा व्हिडिओ आपण सविस्तरपणे केलेला आहे। पण सुप्रिया सुळेंना या सत्यनारायणाच्या कथेचं वावडं आहे। पण याच कथेच्या चालीवर, म्हणजे तुम्हाला आठवत असेल प्रल्हाद शिंदे जे भक्तिगीताचे गायक होते त्यांनी सत्यनारायणाची कथा गायली होती। ऐका सत्यनारायणाची कथा आठवत असेल, तिची चालही तुमच्या मनात अजूनही असेल कारण असा माणूस नाही आहे की ज्याला ही चाल माहीत नाही। प्रल्हाद शिंदेंचे ते सुंदर शब्द आणि ती सुंदर चाल ती सगळ्यांच्या लक्षात आहे। आता ही चाल जराशी डोक्यात ठेवा आणि नेमकी ही चाल वापरून कोणतं गाणं म्हटलं गेलंय ते आठवा। नुकतंच त्यांच्याच वंशातल्या व्यक्तींनी, त्यांच्याच पुढच्या पिढीने हे गाणं गायलंय आणि हे गाणं आहे ऐका शरद पवारांची जीवन कथा। सत्यनारायणाची कथा चालत नाही पण सत्यनारायणाच्या कथेची सामान्य लोकांनी दिलेली चाल मात्र चालते। आता ही कसली चाल आहे ते आम्हाला नाही कळलं। लोकांच्या मुखात गुणगुणताना सारखं लक्षात राहणारं गाणं नेमकं तेच चालीसाठी निवडल्या गेलं। सत्यनारायणाच्या कथेसारखी शरद पवारांच्या जीवनाची कथा सांगितली गेली आणि ही नेमकी कथा त्या यूट्यूबवरच्या दर्शकांना, प्रेक्षकांना मात्र आवडलेली नाही। अगदी हा व्हिडिओ करत असतानाचा ताजा आकडा तुम्हाला लाईक आणि डिसलाईकमध्ये दिसतोय। लाईक किती आहेत आणि डिसलाईक किती आहेत हेही तुमच्या लक्षात येऊन जाईल। आता या लाईक आणि डिसलाईकला जर मांडलं तर ह्याला एकतर्फी विश्लेषण म्हटलं जाईल। पण जेव्हा काही दिवसापूर्वी असंच एक गाणं बाजारात आलं होतं, गडबडले मी गडबडले, आठवलं का ना ते? कुणी म्हणाले खुळी, कुणी म्हणाले पांगळी, लुळी पांगळी, मी या जगतातील एकटी, त्या गाण्यावर डिसलाईकचा पाऊस पडला म्हणून त्याचे स्क्रीनशॉट सगळ्या जगामध्ये पसरवले गेले होते। हो, मी अमृता फडणवीसांच्या गाण्याविषयी बोलतोय। गाणं कुणाला आवडावं की न आवडावं हा वेगळा विषय आहे, पण त्याच्यावर डिसलाईकचा पाऊस पडला होता आणि त्याची मोठी मार्केटिंग केली होती। शरद पवारांच्या या गाण्यावरती लाईक किती आहेत आणि डिसलाईक किती आहेत तुम्ही पुन्हा बघा। हा मोठा फरक तुम्हाला लाईक आणि डिसलाईकवरती दिसून येईल। म्हणजे सत्यनारायणाची कथा चालत नाही
पण सत्यनारायणाच्या कथेची चाल मात्र चालते आणि त्याला लोक स्वीकारत नाहीत. ही चाल यासाठीच निवडली होती की आपली तुलना त्या कथेच्या सोबत, त्या आदर्शाच्या सोबत केली जावी यासाठी. पण लोकांना हे रुचलं नाही. लोकांनी जाहीरपणे त्याला डिसलाईक केलं. चला थोडंसं पुढे जाऊया. अजून एक राज्यातले मंत्री आहेत ज्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या मतदारसंघातील लोक ओळखतात. त्यांना भावी मुख्यमंत्री का म्हणायचं, तर त्यांचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून. म्हणजे वडील मुख्यमंत्री होते म्हणून हे यांचे सुपुत्र आता मुख्यमंत्री होऊ शकतात. तसं महाराष्ट्रात होतं म्हणा. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. आता इथे उद्धव ठाकरे आपल्या आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचा प्रयत्न करतायत. तसे लातूरमधल्या विलासराव देशमुखांचे सुपुत्र, जे आपलं नाव अजूनही अमित विलासराव देशमुख असं लावतात, त्याला कोणी आक्षेप घेत नाही. पण पंकजा गोपीनाथ मुंडे असं नाव लावलं की त्याला लोक आक्षेप घेतात, कारण ती बाई आहे. पण इकडे मात्र अमित विलासराव देशमुख असं प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी लिहावं लागतं. ते कंपल्सरी आहे, म्हणजे ते शास्त्र आहे. असं नुसतं अमित देशमुख लिहायचं नाही, अमित विलासराव देशमुख असं लिहायचं. ते शास्त्र असतं. पुढे साहेब लिहिलंच पाहिजे. म्हणजे पत्रात सुद्धा उल्लेख करताना अमित साहेब लिहा असा आग्रह असतो. माझा तो तर भयंकर किस्से आहेत त्या औपचारिकतेचे, कधी पुन्हा सांगेल तुम्हाला मी. पण यांची दृष्टी आणि कोण यावरती एक मुलाखत लोकसत्तानं घेतली. आता त्यांची दृष्टी आणि त्यांचा कोण हा त्यांच्या दर्शकांना मात्र आवडलेला नाही आहे, अजिबात आवडलेला नाही आहे. म्हणजे एकीकडं म्हणजे 2-3 दृष्टिकोन झालेले आहेत गिरीश कुबेरांनी घेतलेले. आता गिरीश कुबेरांच्या दृष्टिकोनमध्ये फडणवीसांच्या दृष्टिकोनला लाईक जास्त आहेत, डिसलाईक कमी आहेत. अर्थात आता जाऊन काही फडणवीसांचे विरोधक ते डिसलाईकची संख्या वाढवू शकतात. उद्धव ठाकरेंच्या विषयामध्ये 50% संख्या आहे डिसलाईकची. म्हणजे जर 2000 लाईक असतील तर 1000 डिसलाईक आहे. ती संख्या तुम्हाला उद्धव ठाकरेंची पण दिसेल. पण अमित देशमुखांच्या बाबतीत मात्र ही संख्या जरा विचार करायला लावणारीच आहे. ज्यांना उद्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून त्यांचेच कार्यकर्ते बघतात. म्हणजे बाकी अख्खा महाराष्ट्र वगैरे बघतो असं म्हणायचं असतं. म्हणजे प्रत्येकाचे डोके केवढे, म्हणजे हे विश्व केवढे ज्याच्या त्याच्या डोक्या एवढे असं असतं ना. एक कविता आहे बघा ती, हे विश्व केवढे ज्याच्या त्याच्या डोक्या एवढे. तसं प्रत्येकाचा महाराष्ट्र हा आपल्या मतदारसंघापुरता मर्यादित असतो. म्हणजे महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व, महाराष्ट्राचं युवा नेतृत्व, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, त्यांचा महाराष्ट्र त्यांच्या मतदारसंघापलीकडे नसतो. पण अनेकांना असं वाटत असतं की आपण महाराष्ट्राचे मोठे नेते आहोत. महाराष्ट्रातला उद्याचा तारा, उद्याचा हा, उद्याचा तो, असे सगळे उद्याचे असतात. तसे अमित देशमुख हे उद्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. महाराष्ट्र केवढा, तर लातूर शहर, लातूर ग्रामीण एवढा. तर ते त्या मुख्यमंत्र्यांना लोकांनी स्वीकारलंय का, भावी मुख्यमंत्र्यांना लोकांनी स्वीकारलंय का, हे बघणं आवश्यक आहे. खरं तर बाळासाहेब थोरातांच्यासारखा ज्येष्ठ नेता अजूनही काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतच काम करतोय, पहिल्या फळीत गेलेला नाही आहे. तिथे हे 3ऱ्या-4थ्या फळीतले केवळ आता नशिबानं संधी दिली आहे म्हणून मुख्यमंत्री थेट होतील ही शक्यताही जराशी कमीच वाटते. तसं काँग्रेसलाही मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्याची एकट्याचं बळ मिळणार आहे का? कारण जसंच शरद पवारांना काँग्रेसनी समाजवादी काँग्रेस पक्षातून राजीव गांधींनी औरंगाबादला सभा घेऊन आपल्या पक्षात घेतलं, तेव्हापासून जी ओहोटी लागली आहे, थेट 161 वरची काँग्रेस आता 40-45 वरती आली आहे. म्हणजे 61 सुद्धा शिल्लक राहिलं नाही अशी काँग्रेसची अवस्था आहे. त्यामुळे आता ती 40-45 वरून पुन्हा 145 वर जाण्यासाठीची जो काळ लागणार आहे, तोपर्यंत बरेच नेते म्हातारे झालेले असतील, बरेच कालबाह्य झालेले असतील. तर त्या काळात जर शक्यता असेल तर होईल, पण आताच्या घड्यात तरी शक्यता दिसत नाही आहे. आणि ह्या भावी मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता किती आहे पुन्हा एकदा चित्र बघा. त्यांच्या लोकसत्तामधल्या दृष्टी आणि कोण याला लाईक किती आहेत आणि डिसलाईक किती आहेत हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे अमित देशमुखांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून राज्यातल्या कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सरकारी असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांचा आणि रुग्णालयाचा वापर करणं आवश्यक होतं. त्यांनी लोकात राहणं आवश्यक होतं, पण ते घडलं नाही. अंबाजोगाईसारख्या महाविद्यालयाला व्हेंटिलेटर मिळू शकले नाहीत, नादुरुस्त व्हेंटिलेटर दुरुस्त होऊ शकले नाहीत. याआधी केवळ 6 ते 7 व्हेंटिलेटर अंबाजोगाईला होते. म्हणजे अंबाजोगाईचं नाव यासाठी घेतोय की लातूरहून 50 किलोमीटरच ते मोठं रुग्णालय आणि हॉस्पिटल आहे. लातूरमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. आम्हाला अशी माहिती मिळते आहे की 120 कोटी रुपये कोरोनावरती खर्च झालेला आहे.
म्हणजे लातूरचं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, लातूरचं सिव्हिल सर्जनचं रुग्णालय आणि लातूरच्या DHO या सगळ्यांनी मिळून 40-40 कोटी रुपये प्रत्येकी खर्च केला आहे. म्हणजे तिथल्या हॉस्पिटलला तिथं सरळ आपलं वॉशिंग मशीन असताना, म्हणजे मोठ्या वॉशिंग मशीन असताना आणि वॉशिंग मशीनच्या ऑपरेटिंगसाठी स्टाफ ठेवलेला असताना 86 लाख रुपये लॉन्ड्रीचं बिल झालं आहे. 86 लाख रुपये लॉन्ड्रीचं बिल कोविडच्या काळातलं. 300 रुपयापेक्षा अधिकचा दर देऊन 3 वेळेचं जेवण आणि खर्च रुग्णासाठी केलेला आहे. किती रुग्णांनी घरून डबे आणून जेवले याचा हिशोब अजूनही नाही. जेवढे रुग्ण सरकारीत आले तेवढ्यांना जेवण दिलं असं दाखवून बिल अदा केलंय म्हणे. माहितीच्या अधिकारात ती माहिती आता पुढे येते आहे, त्याबाबत सविस्तरपणे बोलता येईल आपल्याला. आजकाल पत्रकारांनाही माहितीच्या अधिकारावरच विसंबून राहावं लागतंय. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आम्हाला असं पंगू करून टाकलंय ना की त्यांनी माहिती दिल्याशिवाय आम्ही ती सांगू शकत नाही. पण या अमित देशमुखांचं हे कार्य अशा स्थितीला आलेलं आहे की ते लोकांना आवडत नाही आहे. लोकसत्तामधल्या त्यांच्या दृष्टी आणि कोण या कार्यक्रमातल्या त्यांच्या डिसलाईकची संख्याच दाखवून देते की अमित देशमुखांची काय स्थिती आहे, काय त्यांचं म्हणणं लोकांच्यापर्यंत कितपर्यंत त्यांची प्रतिमा आहे, असं डिसलाईकची संख्या दाखवून देत असते. म्हणूनच समाज माध्यमातून काही लपून राहत नाही असं म्हणतात. पूर्वी माध्यमं आरसा होती, म्हणजे माध्यमांना समाजाचा आरसा म्हटलं जायचं. पण झालं काय की माध्यमांनी हुशारी सुरू केली. हा आरसा कधी बहिर्गोल ठेवला, कधी अंतर्गोल ठेवला, म्हणजे मग कधी प्रतिमा मोठी होऊन दिसू लागली. ते गाडीच्या काचावर असतं बघा एक लिहिलेलं, आरशावरती लिहिलेलं असतं बघायच्या, ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. म्हणजे यात दिसतंय, तुम्हाला जेवढं लांब दिसतंय त्यापेक्षा ते अधिक जवळ आहे, त्यामुळे जरा सावध राहा असा त्याचा अर्थ असतो. तसं हे समाज माध्यमांनी बहिर्गोल आणि अंतर्वक्र बिंग ठेवले, प्रतिमा बदलून दाखवली, डाव्याचं उजवं केलं, उजव्याचं डावं केलं. म्हणून समाज माध्यम आलं आणि यातली दिसणारी प्रतिमा तोच इशारा देते आहे, ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. तुमच्यासमोर तुमची बदनामी अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे आणि तरीही तुम्हाला असं वाटत असेल की आपण बदनामीपासून खूप लांब आहोत. तर हा इशारा आहे. हा इशारा ज्यांना समजेल ते हुशार झाले, ज्यांना समजणार नाही ते लोकांच्या मनातून उतरतील, एवढं मात्र नक्की आहे. समझदार को इशारा काफ़ी है. नमस्कार.